शहरातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात असलेल्या कोरड्या जंगलाला भीषण आग लागली असल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली। गेल्या 2 तासांपासून ही आग धगधगत असून आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। आग पूर्णतः विझवण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी पाणी मारण्याचे काम सुरू आहे। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी उष्णतेमुळे व कोरड्या गवतामुळे आग अधिक भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळी जाऊ नका असा इशारा दिला आहे। सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। मात्र आगीमुळे परिसरातील जैवविविधतेचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे। आज दुपारी 3 वाजता तिकडच्या साईडने म्हणजे बॅक साईडने नवोदय विद्यालयाच्या बॅक साईडने आणि सोसायटीच्या त्या साईडने स्मशानभूमीच्या बाजूला कुणीतरी काळी वगैरे पेटवली असेल किंवा टाकून दिलं असेल तर गवत पेटत आल्यानंतर एकदम धुवा दिसल्यामुळे इमिजिएटली आम्ही कारवाई केली आणि अग्निशामक दलाचे ज्या काही गाड्या आहेत ह्या आल्या आणि आग आता नियंत्रणात आली। इथं परिसरात अंगार लागली प्लांटेशनला अशी माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही तिथून 2 गाड्या पहिले पाठवल्या आणि 2-3 गाड्या नंतर आल्या आमच्या। आता 4 ते 5 गाड्या आहे इथं। आग कंट्रोलमध्ये आहे पूर्ण।